एक शेतकरी आला, मळके कपडे, शेतकऱ्याचे कपडे तसेच असतात, आणि एक बटवा घेऊन आला. मला म्हणाला की उद्धवजी, तुमच्या हस्ते ही मला मदत आपल्या उमेदवाराला द्यायची आहे. किती असेल हो त्याच्यामध्ये पैसे? हां, काय शेतकऱ्याची कमाई किती असेल? किती पैसे असतील त्याच्यामध्ये? मी नाही बघितले. पण एवढूसा बटवा होता, पण तो प्रेमाने द्यायला आला होता, आणि त्या प्रेमाच्या एका रुपयाने ती निवडणूक आपण जिंकलो होतो. समोरून पैशाचा महापूर होता, धबधबे कोसळत होते. 50 कोटी काय, 100 कोटी काय? का? तर शिवसेनेला हरवायचं. त्याच्यासाठी हा हरामाचा पैसा हे आपल्या समोर ओतत असताना शेतकऱ्यांसारखी सारी गरीब माणसं त्याच्या कष्टाचा पैसा देऊन आपले खासदार त्यांनी जिंकून आणले होते. कुठे फेडाली पाप? कुठे फेडाल? आणि तेच उमेदवार बोलले होते की खंडोजी खोपडे नाव घेतलं तर तुम्ही काय म्हणता? सूर्याजी पिसाळ नाव घेतल्यानंतर तुम्ही काय म्हणता? मग 400 वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांना किती वर्ष लागतील यांच्या कपाळावरचा शिक्का पुसायला? हे ज्यांनी विचारलं त्यालाच विचारा, आता तू काय म्हणतोय? तुम्ही महाराष्ट्राचा विश्वासघात करता. अरे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राने तो त्यांचा अश्वमेध अडवला होता. हा पराक्रम महाराष्ट्राने केलेला आहे. त्याही वेळेला काँग्रेस सोबत होतीच ना. काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा तुम्हाला हव्या होत्याच ना. आज एकदम तुम्हाला वाटायला लागलं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल. शिवसेना विलीन होण्यासाठी आलेली नाहीये, तर शिवसेना ही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि न्याय हक्काच्या लढ्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि मग काँग्रेसचा विषय काढलाच आहात तर तेही तुम्हाला सांगतो, काँग्रेसने सुद्धा आपल्याला छळलंच नाही, म्हणतच नाही मी. आपला अर्ध्याहून अधिक आयुष्य हे काँग्रेस बरोबरच्या दुश्मनीमध्ये, राजकीय वैरामध्ये गेलेलं आहे. अगदी टोकाचं वैर, अगदी काय तिखट टीका आपण केलेली आहे. आणि टीका कोणासाठी केली? भाजप सोबत होता आपल्या म्हणून, भाजपसाठी म्हणून. काही वेळेला त्यांचे वार शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या अंगावरती घेतलेले आहेत. बाबरी पाडल्यानंतर हे सगळे भाजपवाले पळून गेले होते पाय लावून पार्श्वभागाला, तेव्हा शिवसेना प्रमुख फक्त उभे राहिले होते.